माझा झालेला प्रवास मला तुमच्याशी शेअर करायचा होता. काय झालं, एवढं मरून जगून आपण उतरतो बरोबर आहे ट्रेनमधून खाली. तर उतरल्याबरोबर काही लोकांची निंदा सुरू होते बघा. मी काल बघितलं, बापरे! एका पेरूवाल्या बाईला धक्का लागला एका भावाचा. बापरे! माफी नाही बघा. ज्या लोकांकडे माफी नाही ना, त्यांना लोक देव माफ करतच नाही कोणत्या गुन्ह्यासाठी. थोडा धक्का लागला, एवढा इन्सल्ट केला त्या भावाचा त्या पेरूवालीने. काही ती बहीण चांगली नव्हती दिसायला, तरीसुद्धा तिच्या अंगी एवढं घमंड होतं बाई असण्याचं. मला धक्का दिला, याच्या बहिणीला दिल्यानंतर याला कसं होईल. बापरे! परमेश्वराला धन्यवाद. प्रियांनो, खूप अज्ञान आहे समाजामध्ये खरंच. माफ करायचं माहीत नाही लोकांना. आणि त्याच्यानंतर काय निंदा ट्रेनमधल्या लोकाची. तो मेला गेला मध्येच उभा होता, त्याला धरून मारायला पाहिजे होतं. रस्ताच देत नव्हता, शीटच देत नव्हता. उतरल्याबरोबर निंदा सुरू. प्रियांनो, आपण उतरल्याबरोबर आपला जीव सुटला आहे. आपला प्राण काय हो, आपला जीवन किती क्षणभंगूर आहे. आपण ट्रेनमधून खाली पाय टाकला तर आपण उपरवाल्याला, ज्याच्या हातात नाकातला श्वास आहे ना आपल्या, त्याला आपण आभार मानले पाहिजे. बरोबर, धन्यवाद. आणि एक क्षमायुक्त हृदय ठेवलं पाहिजे, तेव्हा आपला पुढचा प्रवास पण आशीर्वादित होतो आणि देव आपल्याला आशीर्वादित करतो. प्रियांनो, मी बघितलं स्वतःच्या डोळ्याने, काय लोक आहे, काय अज्ञानाने भरलेले आहेत, काय पापावर पाप करतात तुम्हाला सांगू. तर मग त्याच्यानंतर ना भेटला रिक्षावाला एवढा चांगला भेटला प्रियांनो, की मुंबईहून जे वजन येलं होतं ना मी, जसं काय माझा भाऊच आला आहे मला घ्यायला. माझ्या बॅगी व्यवस्थित ठेवल्या, मला बसवलं आणि एकदम रिजनेबल भावामध्ये मला तो सोडून आला. एकदम नातेवाईकासारखं. तिथं पण बॅगी उतरवल्या. त्याच्यानंतर गेलो मैत्रिणीच्या घरी. मैत्रिणी बेहद खुशी झाली माझ्या मैत्रिणीला. आणि मग